भारतीय जैन श्वेतांबर गुजराती समाज महासंघ राज्य कार्यकारी समिती सदस्य श्री निलेशभाई व श्रीयुत कल्पेशभाई, आपले पूज्य पिताश्री स्वर्गीय भरतभाई शाह, संस्थापक सुयोग ग्रुप, ज्येष्ठ सदस्य सल्लागार समिती, अखिल भारतीय जैन श्वेतांबर गुजराती समाज महासंघ यांच्या दुःखद निधनाने आपल्या परिवारासह संपूर्ण जैन श्वेतांबर गुजराती समाजावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। या कठीण प्रसंगी आम्ही आपल्या दुःखात मनपूर्वक सहभागी आहोत। त्या संदर्भात थोडेसे त्यांनी व्यक्तिगत स्मरण म्हणून राजूभाईंनी लिहिलेलं आहे, हे पण वाचून दाखवतो। भरतभाईच्या सामाजिक कार्याबाबत मी अनेकदा ऐकले होते। विशाश्री माई 108 समाज संघटनेच्या स्थापनेची निमंत्रण पत्रिका देण्यासाठी मी त्यांच्या भेटीला आलो होतो। तेव्हा आमची पहिली भेट झाली। भरतभाई हे गुजराती समाजातील उत्तुंग व्यक्तिमत्व होते, म्हणून महासंघाच्या कराड येथे झालेल्या पहिल्या युवक युवती परिचय मेळाव्याचे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहण्याची मी विनंती केली आणि ती त्यांनी अत्यंत मनापासून स्वीकारली। आमची इच्छा पूर्ण झाली आणि मेळावा त्यांच्या उपस्थितीने उजळून निघाला। प्रेरणादायी जीवन प्रवास, कराग्रे वसते लक्ष्मी, कर्मध्ये सरस्वती, या वाक्याप्रमाणे त्यांचा प्रवास खऱ्या अर्थाने प्रेरणादायी। किराणा दुकानातून सुरुवात, बंधूबरोबर विजय मेडिकल हॉस्टेलचे कॅन्टीन, रेशनिंग व्यवसाय आणि पुढे यशस्वी बांधकाम व्यवसाय त्यांच्या कार्याच्या केंद्रस्थानी होते। परिश्रम, चिकाटी आणि नाविन्याचा ध्यास, सुयोग ग्रुपचे प्रकल्प त्यांच्या जोड इच्छाशक्तीचे द्योतक आहेत। संस्कारित व संयमी व्यक्तिमत्व, भरतभाई कुटुंब वत्सल, जीवदयाप्रेमी, मानवतेचा खरा धर्म पाळणारे, प्रामाणिक व सचोटीचे प्रतीक, कष्ट करण्याची तयारी आणि माणसांशी जिव्हाळ्याचे नाते हे त्यांचे गुण सदैव शिकण्यासारखे आहेत। त्यांच्या यशामागे कुटुंबाची भक्कम साथ होती। बंधू राजूभाई, सुरेंद्रभाई, हेमेंद्र, पत्नी सौ पुष्पाबाई, मुले नितीन, कल्पेश, निलेश आणि सर्वात महत्त्वाचे मार्गदर्शक माऊली शांताबाई। निरपेक्ष समाजसेवा, भरतभाई मानव सेवा हीच ईश्वर सेवा या तत्वाचे मूर्तिमंत रूप होते। आर्थिक सहाय्य, वैद्यकीय मदत, विविध समाजकार्य हे सर्व गर्वाशिवाय प्रसिद्धीशिवाय करत राहिले। गोडीजी टेम्पल ट्रस्ट, विशाश्री माई, बेचारदास मानचनवाडी आणि इतर अनेक संस्था या मंदिरामध्ये विश्वस्त म्हणून दिलेली त्यांची निस्वार्थ सेवा समाजासाठी प्रेरणादायी आहे। त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, लवकरात लवकर सद्गती प्राप्त हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। अखिल भारतीय जैन श्वेतांबर गुजराती समाज महासंघातर्फे त्यांना भावपूर्ण विनम्र श्रद्धांजली.